लाडकी बहीण योजना चांगली पण अनेक महिला वंचित असल्याचा आरोप रोहिणी खडसे यांनी केलेला आहे। नाशिकला झालेल्या राष्ट्रवादीच्या मेळाव्यादरम्यान रोहिणी खडसे हे बोलत होत्या आणि त्यावेळी त्यांनी हा दावा केला। तर आपण पाहतोय रोहिणी खडसे यांनी सत्ताधाऱ्यांवर चांगलाच हल्लाबोल केलेला आहे। लाडकी योजना चांगली आहे पण अनेक महिला या योजनेपासून वंचित आहेत असं रोहिणी खडसे यांनी म्हटलंय। नाशिकला राष्ट्रवादीचा मेळावा सुरू आहे आणि या दरम्यान बोलत असताना रोहिणी खडसे यांनी हा मोठा दावा केलेला आहे। यावर आता सत्ताधारी नेमकं काय उत्तर देतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। तर आपण पाहतोय गेल्या वर्षभरापासून लाडकी बहीण योजना सुरू आहे आणि या योजनेमध्ये आता पडताळणी सुरू आहे आणि या पडताळणीमधून अनेक लाडकींचा लाभ काढून घेतला जातोय। त्या पार्श्वभूमीवर रोहिणी खडसे यांनी हे वक्तव्य केलंय। निवडणुकीच्या काळामध्ये सर्रासपणे ज्या सगळ्या माझ्या माता भगिनींना लाभ मिळाला, आज त्याच माता भगिनींना कुठले ना कुठले निकष लावून आज लाखोच्या संख्येने त्यांचा लाभ हा कमी करण्याचं काम हे सरकार करतंय। आपल्या तालुक्यावरचा जरी आकडा काढला तर मोठ्या प्रमाणामध्ये या माता भगिनींना लाभ मिळण्यापासून वंचित ठेवलं जातंय। हा आकडाकडून आपण तालुक्याला आंदोलन घेऊ शकतो, ते आंदोलन घ्या, कारण आता ह्या तुमच्या निवडणुकीमध्ये तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टींची मदत होणार आहे। आता तुमच्या निवडणुका आहेत, आपल्या प्रत्येक पदाधिकाऱ्याच्या आणि कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहेत आणि आपल्याला जोमाने ह्या प्रत्येक गोष्टीसाठी लढायचंय। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।